गाईज या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकाल. कारण काय? या व्हिडिओमध्ये आपण विदाऊट ग्रामर शिवाय इंग्रजी कशी बोलायची ते बघणार आहोत. गाईज तुम्हाला इंग्रजी बोलताना ग्रामरची गरज नसून तुम्हाला अशा सेंटेन्सच्या पॅटर्नची गरज आहे, जे की तुम्ही इझिली बोलू शकाल आणि त्यात ग्रामर गरजेचे नसेल. असेच असेच आपण 15 पॅटर्न्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे की खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. गाईज याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तर तुम्ही 1000 पेक्षा जास्त इंग्रजी वाक्य बनवून बोलू शकणार आहात आणि खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलण्याची सुरुवात सुद्धा करू शकणार आहात. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. पहिला पॅटर्न आहे आय एम प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. आता इथे बघा, प्रेझेंटची एखादी गोष्ट तुम्ही करत आहात हे सांगण्यासाठी तुम्हाला सिम्पली या पॅटर्नचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मी जेवण खात आहे. आय एम ईटिंग फूड. मी ऑफिसला जात आहे. आय एम गोइंग टू ऑफिस. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. मी माझ्या मित्राशी बोलत आहे. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड. मी सध्या कामात आहे. आय एम वर्किंग राइट नाउ. अशा प्रकारची खूप इझी सेंटेन्स आहेत की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इझिली विदाऊट ग्रामर शिवाय बोलू शकणार आहात. सेकंड पॅटर्न बघा, आय हॅव प्लस नाउन. आता इथे बघा, हे कधी यूज करायचं? माझ्या जवळ किंवा माझ्याकडे एखादी वस्तू आहे किंवा एखादी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. याची सेंटेन्स बघा, माझ्याकडे एक कार आहे. आय हॅव अ कार. माझ्याकडे एक मोबाईल आहे. आय हॅव अ मोबाईल फोन. माझ्याकडे फोन नाही. आय डोंट हॅव अ फोन. मला काही काम आहे. आय हॅव सम वर्क. आज माझ्याकडे वेळ आहे. आय हॅव टाइम टुडे. आज माझी मीटिंग आहे. आय हॅव अ मीटिंग टुडे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी या पॅटर्नचा यूज करायचा आहे. नेक्स्ट पॅटर्न आहे कॅन आय किंवा कॅन यू. आता याचा यूज कधी करायचा बघा. एखाद्याला परवानगी मागण्यासाठी किंवा विनंती किंवा मदत विचारण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. याची एक्झाम्पल्स बघा. कॅन आय सिट हिअर. मी इथे बसू का? कॅन यू स्पीक स्लोली. तू हळू बोलू शकतोस का? कॅन यू एक्सप्लेन दिस अगेन. तुम्ही हे पुन्हा समजावू शकता का? कॅन आय यूज युअर फोन. मी तुझा फोन वापरू शकतो का? अशा प्रकारे तुम्हाला एखाद्याला परवानगी मागण्यासाठी किंवा विनंती किंवा मदत विचारण्यासाठी या पॅटर्नचा यूज करायचा आहे. नेक्स्ट पॅटर्न आहे डू यू प्लस वर्ब. प्रेझेंट मध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, तुला चहा आवडतो का? डू यू लाईक टी. तुला इंग्रजी समजते का? डू यू अंडरस्टँड इंग्लिश. तू रोज ऑफिसला जातो का? डू यू गो टू ऑफिस डेली. नेक्स्ट पॅटर्न आहे लेट्स प्लस वर्ब. सजेशन किंवा एकत्र काहीतरी करूया हे सांगण्यासाठी तुम्हाला किंवा बोलण्यासाठी या पॅटर्नचा तुम्हाला यूज करायचा आहे. एक्झाम्पल अगदी इझी आहेत. मी खूप इझी एक्झाम्पल घेत आहे, जेणेकरून तुम्ही इंग्लिश बोलायला स्टार्ट कराल. तुम्हाला डिफिकल्ट वाटणार नाही आणि तुम्ही इझिली सेंटेन्स बोलू शकणार आहात. म्हणून सध्या आपण आय किंवा यू हा सब्जेक्ट घेऊन सेंटेन्स बघत आहोत. चला काम सुरू करूया. लेट्स स्टार्ट द वर्क. चला चहा घेऊया. लेट्स हॅव टी. चला थोडा वेळ वाट पाहूया. लेट्स वेट फॉर सम टाइम. आय होप तुम्ही हे सेंटेन्स आता बनवू शकणार आहात. नेक्स्ट पॅटर्न आहे आय लाईक टू प्लस वर्ब. तुमची एखादी सवयी किंवा आवड सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी या पॅटर्नचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. मला पुस्तकं वाचायला आवडतात. आय लाईक टू रीड बुक्स. मला इतरांना मदत करायला आवडते. आय लाईक टू हेल्प अदर्स. मला चहा प्यायला आवडतो.
आय लाइक टू ड्रिंक टी. नेक्स्ट पॅटर्न आहे आय वॉन्ट टू प्लस वर्ब. एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे किंवा तुमची इच्छा आहे, त्या गोष्टीसाठी जी तुमची इच्छा आहे की ती गोष्ट तुम्हाला पाहिजे, असं सांगण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. सिंपल आहे, खूप ईझी आहे, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकणार आहात. एक्झाम्पल, मला पाणी प्यायचं आहे. आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. आय वॉन्ट टू रेस्ट फॉर सम टाइम. नेक्स्ट पॅटर्न आहे आय नीड टू प्लस वर्ब. इथे बघा, एखादी तुमची गरज किंवा आवश्यकता जेव्हा तुम्हाला सांगायची असते, त्यावेळेस तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. मला आज अभ्यास करायचा आहे. आय नीड टू स्टडी टुडे. मला विश्रांती घ्यायची आहे. आय नीड टू रेस्ट. मला माझी इंग्रजी इम्प्रूव्ह करायची आहे. आय नीड टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. इथे बघा, आय वॉन्ट टू आणि आय नीड टू जेव्हा तुम्हाला तुमची इच्छा सांगायची असते, त्यावेळेस तुम्हाला आय वॉन्ट टूचा यूज करायचा आहे किंवा एखादी गोष्ट पाहिजे आहे हे सांगण्यासाठी आय वॉन्ट टूचा यूज करा. पण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, खूप गरजेचं आहे किंवा खूप इम्पॉर्टंट आहे, हे सांगण्यासाठी मात्र तुम्हाला आय नीडचा यूज करायचा आहे. हे दोन्ही मधला छोटासा डिफरन्स आहे. एकदा तुम्ही सेंटेन्स बनवत चाललात की तुम्हाला हा डिफरन्स लागलीच समजून जाईल. नेक्स्ट पॅटर्न बघा, आय एम गोइंग टू प्लस वर्ब. जवळच्या फ्युचर मधील आयडिया असतील, तुमचे प्लॅन्स असतील, हे सांगण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, मी आता अभ्यास करणार आहे. आय एम गोइंग टू स्टडी नाव. कारण तुम्ही करणार आहात, तुम्ही सांगताय की आता मी पुढे काय करणार आहे, म्हणजे हे तुमचं जवळचं फ्युचर आहे. मी लवकर उठणार आहे. आय एम गोइंग टू वेक अप अर्ली. मी घर साफ करणार आहे. आय एम गोइंग टू क्लीन द हाऊस. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे लेट मी प्लस वर्ब. आता बघा, परवानगी मागण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स, मला जाऊ दे. लेट मी गो. मला बोलू दे. लेट मी स्पीक. मला माझे काम पूर्ण करू दे. लेट मी फिनिश माय वर्क. मला विचार करू दे. लेट मी थिंक. गाईज, इथे एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा तुम्ही याचे सेंटेन्स बोलाल, हे जे सेंटेन्स आहेत तुम्हाला काइंड आणि नॅचरल साऊंड करतात. तेव्हा हे सेंटेन्स बनवताना इथे हेल्पचा न यूज करता तुम्ही लेट मीचा यूज करा. खूप चांगल्या प्रकारे तुमची इंग्लिश यामुळे इम्प्रूव्ह होईल. नेक्स्ट पॅटर्न आहे इट्स टाइम टू प्लस वर्ब. म्हणजे एक आता वेळ आली आहे किंवा आता वेळ झाली आहे, अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात तुम्हाला या पॅटर्ननी बनवायची आहेत. आता जेवण करण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू ईट फूड. आता निघण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू लिव्ह. झोपायची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू स्लीप. आता हे तर तुम्हाला कळलं, पण तुम्ही अशाच प्रकारची सेंटेन्स इट्स हाय टाइम घेऊन सुद्धा तुम्ही बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, आता इंग्रजी बोलायची वेळ झाली आहे. आता हे सेंटेन्स आहे. तुम्ही याला इट्स टाइम टूच्या ऐवजी इट्स हाय टाइम टू स्पीक इंग्लिश अशा प्रकारेही ही सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. दोन्हीही पॅटर्नचा तुम्ही इथे यूज करू शकता. नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम नॉट शुअर. इथे तुम्हाला या पॅटर्नचा यूज कधी करायचा आहे? शंका किंवा अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी. आय डोंट नोच्या ऐवजी तुम्ही या पॅटर्नचा यूज करू शकता, जे की एखाद्या गोष्टीची श्युरिटी नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला. इथे तुम्ही आय डोंट नोचा पण यूज करू शकता आणि आय एम नॉट शुअरचा पण इथे यूज करू शकता. पण मी तुम्हाला प्रिफर करेल की तुम्ही आय एम नॉट शुअरचा यूज करा. हे मोर तुम्हाला रिअल वाटायला लागतील हे सेंटेन्स आणि काइंड सुद्धा वाटतात.
याचे एक्झाम्पल्स बघा. मला याबद्दल खात्री नाही. आय एम नॉट शुअर अबाउट धिस. तो येईल की नाही अशी मला खात्री नाही. आय एम नॉट शुअर ही विल कम. उत्तराबद्दल मला खात्री नाही. आय एम नॉट शुअर अबाउट आन्सर. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे डू यू नो हाऊ टू प्लस वर्ब. आता जेव्हा तुम्हाला विचारायचं असतं एखाद्याला एखादी गोष्ट येते का नाही, जेव्हा तुम्हाला विचारायचं असतं की एखाद्याला एखादी गोष्ट येते किंवा नाही, तेव्हा तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, तुला चहा बनवता येतो का? डू यू नो हाऊ टू मेक टी? तुला इंग्रजी बोलता येतं का? डू यू नो हाऊ टू स्पीक इंग्लिश? तुला कम्प्युटरचा वापर येतो का? डू यू नो हाऊ टू यूज कम्प्युटर? तुला ईमेल पाठवता येतो का? डू यू नो हाऊ टू सेंड अन ईमेल? आता तुम्हाला इथे बघा, याचा आन्सर देताना तुम्हाला सिम्पली येस आय नो हाऊ टू सेंड अन ईमेल, येसचा आन्सर असं राहील. आणि जर नो म्हणायचं असेल तर नो आय डोंट नो हाऊ टू सेंड अन ईमेल. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर्स द्यायचे आहेत. इथे ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी ईमेलचं घेतलं आहे. ज्याचाही आन्सर घ्यायचा आहे ते तुम्हाला हाऊ टूच्या नंतर लिहायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम ट्राईंग टू प्लस वर्ब. एखादा प्रयत्न सुरू आहे हे सांगण्यासाठी या पॅटर्नचा तुम्हाला यूज करायचा आहे. एक्झाम्पल, मी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू सेव्ह मनी. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू स्टे काम. मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड धिस. मी माझी इंग्रजी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. अशा प्रकारे. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे आय डोंट नो वाय किंवा वेन किंवा वेअर. कारण, ठिकाण किंवा वेळ माहीत नसणे हे सांगण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तू का रागावला आहे मला माहित नाही. आय डोंट नो वाय ही इज अँग्री. इथे तुम्हाला कारण माहित नाही हे सांगत आहात. तू कुठे राहतो हे मला माहित नाही. आय डोंट नो वेअर ही लिव्हज. इथे तुम्हाला त्याचं ठिकाण माहित नाहीये. तो कधी परत येईल हे मला माहित नाही. आय डोंट नो वेन ही विल रिटर्न. कुठे जायचं आहे हे मला माहित नाही. आय डोंट नो वेअर टू गो. किंवा सिम्पली मला माहित नाही हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला या पॅटर्नचा तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय डोंट नो वेअर टू गो. आय डोंट नो व्हॉट टू डू. आय डोंट नो वेअर सी लिव्ह. अशा प्रकारे. क्लिअर झालं? गाईज, हे 15 पॅटर्न्स आहेत. खूप इझी आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. याची जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलण्याची स्टार्टिंग करू शकणार आहात. कारण जे बिगनर आहे त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. याची प्रॅक्टिस करून तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलची इंग्लिश खूप इझिली बोलू शकणार आहात. तेव्हा गाईज, हे पॅटर्नची प्रॅक्टिस तुम्ही करा. ग्रामरचा विचार न करता आणि न थांबता डेली याची तुम्ही प्रॅक्टिस करा. गाईज, व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.